नमस्कार मित्रांनो, स्पर्धानीती या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 4 महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहे. त्यातला पहिला म्हणजे जागतिक गुंतवणूक अहवाल जो अक्टांड या संस्थेने आता जाहीर केलेला आहे. त्याच्यानंतर जागतिक स्पर्धात्मकता अहवाल, त्याच्यानंतर युनोनेच आता जागतिक लोकसंख्या संभाव्यता अहवाल जो जाहीर केलेला तो अहवाल, आणि आत्ताच उदगीर येथे पार पडलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तर या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ही लेक्चर सुरू करण्याआधी तुम्हाला काही मुद्दे क्लिअर करतो. बऱ्याच मुलांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामधला पहिला असा मित्रांनो, बघा मित्रांनो, आता हे लेक्चर आणि याच्यानंतरचं अजून एक लेक्चर, या 2 लेक्चरचे मी जे संभाव्य प्रश्न घेत असतो तर ते संभाव्य प्रश्न इथेच होतील. त्यानंतर हे संभाव्य प्रश्नाचे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर होतील. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला याचे संभाव्य प्रश्न लेक्चर झालं की दुसऱ्या दिवशी मी त्याचे संभाव्य प्रश्न तिथे टाकणार आहे, ज्याच्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. आणि इथले जे संभाव्य प्रश्न कमी करणार आहेत याच्यावरचा मला अजून एखादा एक्स्ट्रा मुद्दा इथे ॲड करता येईल आणि जास्तीत जास्त मुद्दे आपले एक्झामपर्यंत कव्हर होईल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि टेलिग्राम चॅनलवर तुमचा सरावही होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या लेक्चर म्हणजे हे जे लेक्चर आहे तर हे 50 पर्यंत, म्हणजे आता हे लेक्चर क्रमांक 22 आहे, तर 50 पर्यंत कंप्लीट कव्हर करण्याचं, म्हणजे 50 पर्यंत ही सिरीज अशीच कंटिन्यू होऊन 2022 मधले जवळपास सगळे मुद्दे कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो, ह्या 50 लेक्चरच्या पूर्ण जर PDF तुम्हाला पाहिजे असतील तर त्या तुम्हाला मी पर्सनली अवेलेबल करून देईल. त्या फक्त या PDF म्हणजे एका लेक्चरची PDF पाहिजे असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला 2 रुपये पे करावे लागतील. आणि पूर्ण 50 लेक्चरच्या जर PDF पाहिजे असेल, तुम्हाला जितक्या लेक्चरच्या PDF पाहिजे त्या लेक्चरनुसार 2 रुपयाप्रमाणे तुम्हाला पैसे पे करावे लागतील. याचं कारण एकच मित्रांनो की मार्केटमध्ये आपल्या काही PDF चा गैरवापर होतोय आणि तो गैरवापर टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेतलाय. तुम्हाला जर फक्त पूर्ण 50 PDF फक्त 100 रुपयात मी अवेलेबल करून देईल. पैसे कमवणे हा उद्देश नाही. उद्देश फक्त एकच, याचा गैरवापर थांबावा आणि तुम्ही त्याला सिरियसली व्यवस्थित घ्यावं. या नंबरवर फक्त तुम्हाला जर PDF पाहिजे असतील तर या नंबरवर फक्त मला हाय असा मेसेज टाकावा व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर. पुढची प्रोसेस तुम्हाला तिथे सांगण्यात येईल. आलं लक्षात? चला तर मित्रांनो मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे आपला जागतिक गुंतवणूक अहवाल 2022. जागतिक गुंतवणूक अहवाल 2022. बघा मित्रांनो, हा कधी जाहीर झाला तर 9 जून 2022. आता जागतिक गुंतवणूक अहवाल वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2022 हा कधी जाहीर झाला? 9 जून 2022. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता गुंतवणूक ही 2 प्रकारची असते. मी तुम्हाला सांगतो, हे अगोदर व्यवस्थित लक्षात घ्या, त्यानंतर तुम्हाला बाकीचे मुद्दे मी सांगतो. आता बघा मित्रांनो, जागतिक गुंतवणूक अहवाल हा कधी जाहीर झाला? 9 जून 2022. कोणाकडून जाहीर झाला तर UNCTAD म्हणजे युनायटेड नेशनची जी कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट नावाची जी संस्था आहे तर या संस्थेकडून हा अहवाल जाहीर झाला. काय, कोणाकडून? युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. ही युनायटेड नेशन किंवा युनो जशी वेगवेगळ्या संस्थांद्वारे काम करते त्याच्यातलीच एक युनोची ही परमनंट संस्था आहे. कोणती? युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट म्हणजे युनायटेड नेशनची एक परिषद आहे, व्यापार आणि विकासाशी संबंधित असलेली परिषद आहे. बघा मित्रांनो, या परिषदेची स्थापना झालेली आहे 1964 ला. कधी झालेली स्थापना? 1964 ला. तसंच हिचं मुख्यालय बघा मित्रांनो, मुख्यालय इथं जिनिव्हा स्वित्झर्लंडला. कुठं? जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे हिचं मुख्यालय आहे. आलं लक्षात? UNCTAD युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. हिचं कार्य काय बघा मित्रांनो, जे विकसनशील राष्ट्र आहे म्हणजे अजून पूर्णतः विकसित होत झालेले नाही किंवा विकासाच्या मार्गावर आहेत, तर त्या विकसित राष्ट्रांमधली गुंतवणूक असेल, व्यापार असेल, तर या जे विश्व आहे तर ही सगळे बघते आणि त्या विकसनशील राष्ट्रांना गुंतवणुकीसाठी आणि व्यापारासाठी जास्तीत जास्त मार्गदर्शन करणे, जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे, तर हे अक्टांड किंवा UNCTADचं कार्य आहे. आलं लक्षात? ओके. आणि कुणाकडून जाहीर होतो हा अहवाल? जे इथं जागतिक गुंतवणूक अहवाल तर ही संस्था जाहीर करत असते. तर बघा मित्रांनो, अहवाल 2021 सालच्या आकडेवारीवर आधारित आहे. म्हणजे हा 2022चा जरी अहवाल असला तर आधारित हा 2021 सालच्या आकडेवारीवर म्हणजे मागच्या वर्षीच्या आकडेवारीवर जाहीर हा अहवाल त्यांनी केलेला आहे. या अहवालानुसार FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मी सांगतो तुम्हाला आता, फक्त लक्ष द्या. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यामध्ये भारत 7व्या क्रमांकावर आहे. कधी? 2022 मध्ये. कितव्या क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर. आणि याच्या अगोदर म्हणजे 2021 मध्ये मित्रांनो भारत हा 8वा होता. याचा अर्थ भारताचं स्थान सुधारलेलं आहे. 2022 मध्ये भारत कितवा आहे? 7व्या क्रमांकावर आलेला आहे. मी इथे खाली सांगितलेलंच आहे तुम्हाला, पण इथे लक्षात घ्या. 2021 मध्ये भारत 8व्या क्रमांकावर होता. म्हणजे आता भारताचं एक येणे स्थान सुधारलं. पण मित्रांनो, झालं कसं की आपली गुंतवणूक कमी झाली. स्थान जरी सुधारलं असलं तरी गुंतवणूक कमी झाली. ती कशी झाली मी तुम्हाला सांगतो. अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, गुंतवणूक ही 2 प्रकारची असते. एक तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं पण याला आपण म्हणतो. बघा मित्रांनो, एक शॉर्टमध्ये सांगतो, ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक्स शिकू ना, माझी बॅच वगैरे आपली बॅच वगैरे लॉन्च होईल त्यावेळेस तुम्हाला इकॉनॉमिक्स आधी परिपूर्ण बॅच मी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल फक्त. तर
त्यामध्ये तर मी सगळ्या गोष्टी सांगेल, पण इथं करंटचा एक मुद्दा आला म्हणून एक छोटंसं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला हा मुद्दा लक्षात येईल. बघा मित्रांनो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंटचे दोन प्रकार आहे. तर यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं असतं बघा मित्रांनो, जी परदेशातली कंपनी असते ती दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या देशातली एक कंपनी असते, तिला जर एखाद्या वेगळ्या देशामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती डायरेक्ट प्रकल्प आणि मशिनरीमध्ये गुंतवणूक करते, म्हणजे डायरेक्ट प्रकल्प आणि मशिनरीमध्ये गुंतवणूक करते, किंवा स्वतःची सलग लगेच शाखा तिथं स्थापन करते, म्हणजे त्या कंपनीची संलग्न शाखा एखाद्या देशामध्ये स्थापन करते, किंवा ज्या देशामध्ये तिला इन्व्हेस्टमेंट करायची त्या देशातली एखादी कंपनी आणि ती एक स्वतः कंपनी, ह्या दोन्ही कंपनी एकत्र येतात आणि एकत्र येऊन परत एक नवीन कंपनी स्थापन करतात. ही पण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अंतर्गतच त्या करत असतात. त्याच्यानंतर किंवा जर त्या कंपनीला असं वाटलं की आपल्याला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्ष गुंतवणूक एखाद्या देशामध्ये करायची आहे, तर ती काय करते, तर तिथल्या एक XYZ कंपनीचा, म्हणजे अगोदर सपोज भारतात XYZ एखादी रिलायन्स कंपनी, त्या रिलायन्स कंपनीमध्ये जर FDI कोणाला किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एखाद्या परदेशातल्या कंपनी करायची असेल तर त्या FDI कंपनीची रिलायन्स कंपनीचे डायरेक्ट विशिष्ट प्रकारचा हिस्साच ती कंपनी विकत घेते. म्हणजे जसं की आता बघा आपल्याकडे मर्यादा आहे 26% असेल, त्याच्यानंतर 49% असेल, 74% असेल, 100% असेल, तर या प्रमाणात जो येतो तो हिस्साच ती कंपनी विकत घेते आणि त्या कंपनीचं मालकत्व ती हस्तांतरित करते किंवा स्वतःकडे घेते. म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं असतं, एक तर स्वतः ती कंपनी डायरेक्ट इथे येते किंवा भारतातल्या किंवा त्या ज्या देशामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्या देशातल्या कंपनीसोबत येते आणि दोघं मिळून एक नवी कंपनी सुरू करतात, किंवा विशिष्ट प्रकारची मालकी ज्या देशामध्ये त्यांना गुंतवणूक करायची त्या देशातल्या एखाद्या कंपनीची विशिष्ट प्रकारची मालकीच पैसे देऊन किंवा विकत घेऊन ते तिथे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असतात. याच्यानुसार काय होतं की एखाद्या कंपनीला त्यांची मालकी मिळू शकते. कशानुसार? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटनुसार. आणि इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते, शॉर्टमध्ये सांगतो फक्त. इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं की शेअर्स असेल, बॉन्ड्स असेल किंवा डिबेंचर्स असतील, तर याच्या माध्यमातून एखादा व्यक्ती किंवा कंपनी जे आहे तर ती गुंतवणूक करू शकते. म्हणजे सपोज फॉर एन एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, भारतामध्ये एखादी कंपनी आहे ऑलरेडी, तर तिच्या जर इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एखाद्या दुसऱ्या कंपनीला करायची असते किंवा व्यक्तीला करायची असेल तर त्या कंपनीचे काही प्रमाणात शेअर्स विकत त्या घेऊ शकतात आणि शेअर्स विकत घेतल्यानंतर त्या प्रकारे त्या इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आता ही FDI ही जी आहे तर ती कोणत्याही देशासाठी चांगली असते की स्थिर गुंतवणूक जी आहे तर FDIला समजलं जातं, ती तितक्या प्रमाणात स्थिर नसते. आणि हिच्यानुसार FDIनुसार एखाद्या ज्याने डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याला त्या कंपनीची किंवा त्या गोष्टीची मालकी मिळून जाते. मला असं वाटतं एक शॉर्टमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, आपण नंतर डिटेल बघूयात. आलं लक्षात? आणि आपण इथं काय बघतोय आता, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, आता बघा मित्रांनो 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 8व्या क्रमांकावर होता आणि आता किती 2022 मध्ये 7व्या क्रमांकावर आहे. बघा मित्रांनो 2021 बघू आपण, 8वा क्रमांक आणि 64 अब्ज डॉलर एवढी जी गुंतवणूक आहे तर ती भारतात आली. FDI किती आला होता, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आली होती 2021 मध्ये 64 अब्ज डॉलर. त्याच्यानंतर 2022 मध्ये 7व्या क्रमांकावर आता आहे आणि आता 45 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक 2022च्या अहवालानुसार आलेली आहे. जरी आपला क्रमांक 1ने खाली आला मित्रांनो, जरी आपण 8व्या नंबरवरून 7व्या नंबरवर आलो तरी पण आपली बघा तुम्ही जी गुंतवणूक होती ती कमी झाली आहे. म्हणजे 2021ला आपली 64 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आली, पण 2022ला फक्त 45 अब्ज एवढीच गुंतवणूक आलेली आहे. 45 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे, म्हणजे FDI आलेली आहे. म्हणजे कधी 2021 मध्ये जास्त होती, 2022 मध्ये कमी झाली, पण आपला क्रमांक 8 वरून 7 वर आला. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. मलाच वाटतं मला जागतिक गुंतवणूक अहवाल जो आहे किंवा त्याच्यातली काही गोष्टी मी सांगितल्या तर त्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता 2021 सालातील सर्वाधिक FDI आकर्षित करणाऱ्या अव्वल 10 अर्थव्यवस्था, म्हणजे असे कोणते देश आहे त्या देशामध्ये जास्तीत जास्त प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, असे पहिले 10 जे राष्ट्र आहे किंवा 10 ज्या अर्थव्यवस्था आहे तर त्या आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, पहिले अमेरिका 367 अब्ज डॉलर एवढी जी गुंतवणूक तर अमेरिकेत 2022च्या अहवालानुसार आलेली किती 367 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला चीन 181 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक चीनमध्ये आलेली आहे 2022च्या अहवालानुसार. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे हाँगकाँग 141 अब्ज. त्याच्यानंतर 4 नंबरला आहे सिंगापूर 99 अब्ज डॉलर. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे कॅनडा 60 अब्ज डॉलर. 6 नंबरला आहे ब्राझील 50 अब्ज डॉलर. 7 नंबरला आहे भारत, मी तुम्हाला आत्ता सांगितलं 7 नंबरला आहे भारत. आणि 2021 मध्ये भारत कितवा होता, 8वा होता. ओके, आणि किती आपली FDI आला होता 2021 मध्ये भारताला 64 अब्ज डॉलर एवढा जो होता FDI आला होता, पण आता किती आला फक्त 45 अब्ज डॉलर 2022च्या अहवालानुसार. पण आपलं स्थान 8 वरून 7 वर आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा दक्षिण आफ्रिका 41 अब्ज डॉलर.
रशिया $38 आणि 10 नंबरला मेक्सिको $32 हे पहिले 3 व्यवस्थित लक्षात ठेवा. अमेरिका, चीन, हाँगकाँग, सिंगापूर हे 4 आणि भारताचा क्रमांक कितवा आहे 7वा. तर ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. मला असं वाटतं तुम्हाला जागतिक गुंतवणूक अहवाल काय असतं, FDI काय असतं, FII काय असतं किंवा FPI काय असतं, तरी शॉर्टमध्ये मी फक्त तुम्हाला सांगितलेलं असेल, तुमच्या थोडं लक्षात आलं असेल या अहवाल समजण्यापुरतं. आलं लक्षात? चलायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्राचा जागतिक लोकसंख्या संभाव्यता अहवाल 2022. आता आपण ते अक्टाने जे जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 प्रकाशित केला, तर तो आता व्यवस्थित बघितला. आता आपण संयुक्त राष्ट्र म्हणजे युनो किंवा युनायटेड नेशन्स जे आहेत, तर यांनी जागतिक लोकसंख्या संभाव्यता अहवाल 2022 मध्ये जाहीर केलेला आहे. या अहवालामध्ये काय दिलंय फक्त की भविष्यात लोकसंख्येची स्थिती काय असेल किंवा भविष्यात लोकसंख्येमध्ये कशा प्रकारचे बदल होतील, तर त्या बदलासंदर्भात हा अहवाल आहे, संभाव्यता अहवाल आहे. तर याच्याविषयीचे महत्त्वाचे मी सगळे मुद्दे व्यवस्थित कव्हर केलेले, फक्त बघा सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. तर बघा मित्रांनो, हा कधी जाहीर झाला, कोणी जाहीर केला, युनोने किंवा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन किंवा युनायटेड नेशन्सने जाहीर केला. पण कधी जाहीर केला, 11 जुलै 2022 ला. कधी जाहीर केला, 11 जुलै 2022 ला. आणि जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै हा दिवस काय जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या जागतिक लोकसंख्या दिनीच जागतिक लोकसंख्या संभाव्यता अहवाल जो तो युनोने प्रकाशित केलेला आहे. आणि 11 जुलै हा जो दिवस आहे बघा मित्रांनो, 11 जुलै 1987, बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज एवढी पूर्ण झाली होती. कधी? 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज एवढी पूर्ण झाली होती. आणि या गोष्टीला स्मरून किंवा या गोष्टीला ध्यानात ठेवून 1989 पासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. कधीपासून? 1989 पासून. पण 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज एवढी पूर्ण झाली होती. आणि या गोष्टीमुळे 1989 पासून 11 जुलै हा दिवस जो आहे तर तो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जो युनोने आता जागतिक लोकसंख्या संभाव्यता अहवाल जाहीर केलेला तो 11 जुलै 2022 ला केलेला आहे. कधी केलेला? 11 जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी. आलं लक्षात? ओके. आता कोणी कधी जाहीर केला, कोणी जाहीर केला, तर युनोने. तर युनोच्या कोणी बघा, संयुक्त राष्ट्राच्या म्हणजे युनोच्या लोकसंख्या विभागाच्या. आता मी तुम्हाला आता सांगितलं युनोची ते वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या संस्थेद्वारे काम करते. तर त्यांचा लोकसंख्या विभाग आहे आणि त्या विभागाच्या आर्थिक आणि सामाजिक कार्य विभागाने म्हणजे युनोचा जो लोकसंख्या विभाग आहे त्याच्या अंतर्गत येणारा आर्थिक आणि सामाजिक कार्य विभाग आहे, तर या विभागाने जो आहे तर तो हा अहवाल तयार केलेला आहे. आलं लक्षात? ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, आता 2022 ची जी आवृत्ती आहे या संभाव्यता अहवालाची, तरी 27वी आवृत्ती. कितवी आवृत्ती आहे? 27वी आवृत्ती आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ह्या अहवालात खूप मोठ्या गोष्टी होत्या, पण मी बऱ्यापैकी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या इथे कव्हर केलेल्या आहेत. तर प्रश्न आला तर याच्या बाहेर जाणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, अहवालातील ठळक बाबी 2023 मध्ये आता व्यवस्थित लक्षात द्या, 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज आहे. आता 1 नंबरला कोण आहे? सध्या चीन जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश आहे आणि 2 नंबरला भारत आहे. पण आता काय यांनी सांगितलं की 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या बनण्याचा अंदाज आहे. आपण चीनच्या एकदम जवळ आलो. बघा मित्रांनो, सध्या जे आहे ना, आता जर बघितलं आपण सध्याच्या स्थितीला 2022 ला म्हणजे आता 22 ला, तर चीनची जी लोकसंख्या आहे तर ती 142.6 एवढी आहे. 142.6 करोड एवढी आहे. आणि भारताची जी लोकसंख्या आहे तर 141.2 करोड एवढी आहे. आलं लक्षात? करोड एवढी आहे. आणि आता बघा मित्रांनो, आपल्याला फक्त 141 जे क्रॉस करून 142.6च्या वर गेलो की आपण जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश बनू शकतो. आणि 2023 मध्ये कधी सांगितलं त्यांनी, हे 2023 व्यवस्थित लक्षात ठेवा, युनोच्या जागतिक लोकसंख्या संभाव्यता अहवालानुसार खालीलपैकी कधीपर्यंत चीनला ओव्हरटेक करून किंवा चीनला मागे टाकून भारत जगातल्या सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश बनेल, तर कधी बनेल? 2023 सालापर्यंत बनेल असं या अहवालाचं म्हणणं आहे. 142.6 करोड जी लोकसंख्या आहे तर ती कुणाची आहे? चीनची. आणि आपली 141.2 करोड आहे इतकी आता सध्या या अहवालानुसार. आता आपण एवढं ओव्हरटेक करू शकतो 2023 पर्यंत असं याला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जागतिक लोकसंख्या, आता दुसरा याचा मुद्दा आहे, जागतिक लोकसंख्या 15 नोव्हेंबर 2022 रोजी 8 अब्जापर्यंत पोहोचेल. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. खालीलपैकी लोकसंख्या संभाव्यता अहवालानुसार चुकीचं विधान ओळखा. सरळ प्रश्न देतील, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत किती बसेल? 8 अब्जापर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर 2050 मध्ये जागतिक लोकसंख्या 9.7 अब्ज होण्याची शक्यता आहे. कधी?
2050 पर्यंत 9.7 अब्ज आणि 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत 8 अब्ज. ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण बघा मित्रांनो 8 अब्ज आता होईल आणि 2050 ला 9.7 अब्ज कसं काय, कारण तिथून पुढे उतरती कळा लागेल. लोकसंख्येत आता ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात वाढणार नाही, त्याच्यामुळे हे 9.7 अब्ज कधी 2050 पर्यंत. आता बघा मित्रांनो ह्या गोष्टी तुमच्या आता लगेच लक्षात राहत नाही, मी बऱ्याचपैकी सांगितल्या तुम्हाला कळाल्या असतील, पण या रिव्हाइज करण्यासाठी आपल्याला नोट्स जे आहे तर त्या बघायला विसरू नका. आलं लक्षात? ओके, चला पुढे चलूयात मग. बघा मित्रांनो आता परत तिसरा मुद्दा आहे. 2050 पर्यंत वयोमान किंवा वयोमान 77.2 वर्षापर्यंत वाढण्याचा अंदाज. म्हणजे ॲव्हरेज जे वयोमान आहे, कोणी सपोज 80 वर्ष एक्सपायर होतं, कोणी 70 मध्ये होतं, कोणी 90 वर्ष होतं, कोणी 60 मध्ये होतं, तर याचं जे ॲव्हरेज आहे त्याचं वयोमान आहे तर हे वयोमान 77.2 वर्षापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आता सध्या जे वयोमान आहे तर ते 72.8 वर्ष आहे आणि हे कितीपर्यंत वाढेल 2050 पर्यंत 77.2 वाढेल. याचा अर्थ काय, जास्तीत जास्त हॉस्पिटॅलिटी म्हणजे सुविधा असतील किंवा जास्तीत जास्त राहण्याची आपल्या गुणवत्ता वाढलेली असेल, त्याच्यामुळे हे वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 65 वर्ष किंवा त्यावरील वयोगटातील लोकसंख्येचे जागतिक लोकसंख्येशी असलेले प्रमाण. म्हणजे जे 65 वर्ष किंवा त्यावरील जे वयोगटातील लोकसंख्या आहे तर याचं जागतिक लोकसंख्येचे प्रमाण किती, तर 2022 मध्ये 10%. सध्या किती आहे 10%, म्हणजे 90% जे लोक आहेत ते 65 वर्षापेक्षा खाली आणि 65 वर्षापेक्षा 100 पैकी, उदाहरणार्थ 100 घेतले तर 65 पेक्षा जास्त आहे तर ते 10 लोक किंवा 10% लोक जे तर ते 65 वर्ष किंवा 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आहे. आणि 2050 पर्यंत ही संख्या आहे तर 16% पर्यंत होण्याची शक्यता आहे. म्हणजे युवकांची संख्या कमी होऊ शकते असं या अहवालाचं म्हणणं आहे. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो जागतिक लोकसंख्येचा सरासरी प्रजनन दर. जागतिक लोकसंख्येचा सरासरी प्रजनन दर. आता प्रजनन दर म्हणजे काय, एक सांगतो तुम्हाला. प्रजनन दर म्हणजे काय की एक स्त्री तिच्या प्रजनन काळामध्ये किती जिवंत बालकांना जन्म देते तो दर म्हणजे प्रजनन दर. लक्षात, एक स्त्री तिच्या प्रजनन काळामध्ये किती जिवंत बालकांना जन्म देते तो दर म्हणजे काय असतो, प्रजनन दर. आणि 2021 मध्ये जो आहे तसा 2.3 ने किती 2.3 म्हणजे ॲव्हरेज 2.3 बालकांना एक स्त्री जन्म देते या अहवालानुसार 2021 मध्ये. आणि 2050 मध्ये तो 2.1 होण्याची शक्यता आहे. 2.1 होण्याची शक्यता आहे. शक्यता बरं फक्त संभाव्यता अहवाल आहे, त्याच्यामुळे फक्त पॉसिबिलिटीज असेल. आलं लक्षात? ओके. त्यानंतर 2100 म्हणजे 2100 पूर्वी, आता 2022 चालू आहे तसं 2100 होईल बरोबर. 2100 पूर्वी दक्षिण आशिया म्हणजे आशिया खंड आहे त्यातला जो दक्षिण आशिया आहे, दक्षिण आशियातील लोकसंख्येची वाढ आहे तर ती घटण्यास सुरुवात होईल. म्हणजे आता जे स्पीडने आपण वाढतोय ना तर ती एकदम घटण्यास सुरुवात होईल कधी 2100 पूर्वी असं या अहवालाचं म्हणणं आहे. मलाच वाटतं या अहवालाच्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो मला असं वाटतं तुम्हाला अगोदर मी जागतिक स्पर्धात्मक गुंतवणूक अहवाल असेल, त्याच्यानंतर लोकसंख्या संभाव्यता अहवाल असेल, ह्या दोन्ही गोष्टीच्या अगदी सगळ्या गोष्टी अधिक अचूकरित्या आणि व्यवस्थित सांगितलेल्या आहे त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. आपण आता तिसरा मुद्दा बघूयात मित्रांनो, जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी 2022चा अहवाल. जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी 2022चा अहवाल. याचं तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो, जे निकष अगोदर बघूयात आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं स्पर्धात्मकता क्रमवारी म्हणजे काय किंवा ती कशा प्रकारे काढली जाते. तर याचे निकष आहे बघा मित्रांनो. याचे निकष आर्थिक कामगिरी म्हणजे एखाद्या देशाने, आता स्पर्धात्मकता म्हणजे कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, तर याची जी आर्थिक कामगिरी एखाद्या देशाने ती कशा प्रकारे केली ही लक्षात घेतली जाते. ओके. त्यानंतर सरकारची कार्यक्षमता, जे देश आहे तर त्या देशामधल्या सरकारची कार्यक्षमता काय ही लक्षात घेतली जाते. त्यानंतर कॉमर्स कार्यक्षमता किंवा वाणिज्यिक कार्यक्षमता आहे तर ती लक्षात घेतली जाते. आणि त्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा लक्षात घेतल्या जातात. आणि 4 गोष्टी लक्षात घेऊन हा स्पर्धात्मकता जो अहवाल आहे तर तो अहवाल जाहीर केला जातो. म्हणजे या 4 गोष्टी किती स्पीडने चालू आहे, किती अधिक प्रमाणात ज्या देशामध्ये चालू आहे त्या देशाला वरच्या क्रमांकाचं स्थान दिलं जातं. काय, त्या देशाची आर्थिक कामगिरी असेल, सरकारची कार्यक्षमता असेल किंवा वाणिज्यिक कार्यक्षमता असेल आणि त्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा असेल, हे किती प्रमाणात जास्त फास्ट होते किंवा किती प्रमाणात निर्माण होते या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि त्यानुसार जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी अहवाल जाहीर केला जातो. आलं लक्षात? ओके. त्यानंतर बघा मित्रांनो हा कधी जाहीर झाला तर जून 2022. कधी जाहीर झाला अहवाल? जून 2022. आणि कोणाकडून जाहीर होतं तर बघा मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट IMD या स्वित्झर्लंडमधील वाणिज्यिक शाळेकडून. म्हणजे स्वित्झर्लंड म्हणजे कॉमर्स स्कूल आहे स्वित्झर्लंडमधलं, तर या वाणिज्यिक शाळेकडून जो आहे तर तो अहवाल जाहीर होतो. कोणता? जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी अहवाल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट IMD. कुठे ती? स्वित्झर्लंडमध्ये आहे. आलं लक्षात? ओके. बघा मित्रांनो या अहवालानुसार भारत 37व्या स्थान आहे 63 देशामध्ये. म्हणजे एकूण 63 देशांचा या क्रमवारी अहवालामध्ये समावेश आहे. आणि या 63 देशामध्ये भारताचं स्थान किती आहे? 37वं. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि 2021 मध्ये याच अहवालानुसार भारत 43व्या स्थानावर होता. किती? 43. आणि आता भारताचं स्थान किती आहे? 37वं स्थान
आहे. आलं लक्षात. आता प्रथम 5 देश जागतिक स्पर्धात्मकता अहवालानुसार खालीलपैकी कोणते देश आहे किंवा क्रमवारी लावा. सरळ सरळ प्रश्न असतो. भारताचं स्थान व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 37वे स्थान विसरायचं नाही. अगोदर 43वे स्थान होतं. आता जे स्पर्धात्मकता क्रमवारी अहवालानुसार प्रथम 5 देश आहे तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा मित्रांनो डेन्मार्क. डेन्मार्क म्हणजे काय? डेन्मार्कची आर्थिक कामगिरी चांगली आहे. डेन्मार्कमधलं सरकार आहे त्यांची कार्यक्षमता खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर वाणिज्यिक कार्यक्षमता चांगली आहे. त्याच्यानंतर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप स्ट्रॉंग आहे. तर किंवा त्याची वाढण्याची स्पीड खूप स्ट्रॉंग आहे. ह्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. डेन्मार्क. त्याच्यानंतर 2 नंबरला स्वित्झर्लंड, 3 नंबरला सिंगापूर, 4 नंबरला स्वीडन आणि 5 नंबरला हाँगकाँग. डेन्मार्क, स्वित्झर्लंड, सिंगापूर, स्वीडन आणि हाँगकाँग हे 5 जे देश आहे तर ह्या 5 देश प्रथम 5 क्रमांकावर आहे. भारताचा क्रमांक कितवा आहे? 37वा. किती देशामध्ये टोटल? 63 देशामध्ये. याच्या अगोदर कितवा होता भारत? 43वा. याचा अर्थ भारताच्या स्थानामध्ये सुधार झालेली आहे. भारताचं स्थान 43 वरून 37 आलेलं आहे. याचा अर्थ असाच आहे की आर्थिक कामगिरी भारताची वाढती, सरकारची कार्यक्षमता वाढती, वाणिज्यिक कार्यक्षमता वाढती आणि पायाभूत सुविधा पण वाढतात असा याचा अर्थ होतो. आलं लक्षात. मला असं वाटतं या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपण 3 महत्त्वाचे मुद्दे बघितले. ते तिन्ही पण तुमच्या अचूकरित्या व्यवस्थित लक्षात आले असतील. आता आपण 4 क्रमांकाचा मुद्दा बघू मित्रांनो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्यवस्थित लक्षात ठेवा. मागच्याच वर्षी वनसेवाची जे एक्झाम झाली त्याच्यावर सरळ सरळ याच्यावर प्रश्न होता. आत्ताच 2020ला जी झालेली आहे ती. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. 19-20 म्हणजे या वर्षाची जी होती ती झाली तर त्याच्यामध्ये याच्यावर सरळ सरळ प्रश्न होता. आता मी तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी असेच मुद्दे. आता माझा 8-10 वर्षाचा क्षेत्रातला अनुभव आहे. पूर्व मुख्य अनेक एक्झामचा अनुभव आहे. तर मला बऱ्यापैकी आयडिया आलेली नेमकं कशावर प्रश्न विचारतात. त्या अनुषंगाने सगळे मुद्दे मी व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता शेवटी आयोग काय विचारेल याच्याबद्दल कुणीच काही सांगू शकत नसतं. त्या आयोगाच्या अध्यक्षाला पण माहिती नसतं की नेमकं काय प्रश्न येतील. पण एक्झामच्या अनुषंगानं काय महत्त्वाचं असतं, मागच्या एक्झाम प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून मागच्या सगळ्या अनुभवाचं पूर्णपणाला लावून मी सगळे मुद्दे व्यवस्थित कव्हर करतो आणि त्याचा नक्कीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झामला फायदा होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सगळे लेक्चर व्यवस्थित बघत चला. याच्या नोट्स प्लीज मिळून घ्या माझ्याकडून. त्या तुम्हाला खूप काम येतील परीक्षेच्या काळात रिव्हिजनसाठी. आलं लक्षात. ओके. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचं आयोजन बघा मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्याकडून केलं जातं. महामंडळ संमेलनाचं प्रत्येक कोणतंही संमेलन असू द्या त्याचं एक महामंडळ असतं. त्या महामंडळाकडून त्या संमेलनाचं आयोजन केलेलं जातं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्याकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. आणि याचा अध्यक्ष बघा मित्रांनो उषा तांबे. कशाच्या अध्यक्ष? साहित्य संमेलनाचे नाही, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे. आलं लक्षात. साहित्य संमेलन नाही ते मी तुम्हाला पुढे सांगेल. साहित्य मंडळाच्या अध्यक्ष कोण? उषा तांबे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो अनुदान 50 लाख रुपये महाराष्ट्र शासनाकडून जे आहे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान दिलं जातं. किती? 50 लाख रुपये. बघा मित्रांनो 2018 पूर्वी हे फक्त 25 लाख रुपये होतं. किती? फक्त 25 लाख रुपये. आणि 2018 नंतर जे तर ते तेव्हापासून 50 लाख रुपये जे अनुदान आहे तर ते कोण देतं? महाराष्ट्र शासन. आणि कशाला? याच्या आयोजनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 27वी आवृत्ती आता जी झाली 2022ला जे झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 तर याची जी आवृत्ती तर ही 27वी आवृत्ती ही व्यवस्थित लक्षात ठेवा. 2022 ते 95वे संमेलन होतं. खालीलपैकी 2022 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्याला कितवं साहित्य संमेलन पार पडलं? कितवं? 95वं साहित्य संमेलन. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. किंवा 95व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, उद्घाटक असा सरळ सरळ जोड्या लावायला प्रश्न देतात. किंवा 50वा अखिल भारतीय मराठी साहित्य 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलं? सरळ सरळ प्रश्न विचारतात. तर बघा मित्रांनो याचा कालावधी आहे 22 ते 24 एप्रिल 2022. काय? 22 ते 24 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये जे आहे तर ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. आता स्थळ व्यवस्थित लक्षात ठेवा. स्थळ मित्रांनो उदगीर. कुठं? लातूर मधलं उदगीर येथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. 2022चं 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि लातूर जिल्ह्यात पार पडलेलं पहिलं साहित्य संमेलन आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. आतापर्यंत लातूरमध्ये कधीच हे जे आता 95 आहे 94 जे झाले तर लातूरमध्ये आतापर्यंत कधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं नव्हतं आणि ते 2022 मध्ये पडलं आणि ते आहे 95. आणि मराठवाड्यात जे पार पडलेलं आता लातूर म्हटल्यावर मराठवाड्यात येतं बरोबर का बाहेर येतं? मराठवाड्यात जे पार पडलं तर मराठवाड्यातलं 8वं साहित्य संमेलन आहे. म्हणजे मराठवाड्यातले जे 8 जिल्हे तर 8 जिल्ह्यात जे झालेलं आहे तर हे 8वं साहित्य संमेलन आहे. लातूरमध्ये झालेलं पहिलंच साहित्य संमेलन आहे. आलं लक्षात. याचे अध्यक्ष बघा मित्रांनो भारत सासणे. व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच जोड्या लावायला विचारलं होतं सरळ सरळ. अध्यक्ष कोण आहे? भारत सासणे. त्याच्यानंतर उद्घाटक आहे शरद पवार.
उद्घाटक कोण आहे? शरद पवार. अध्यक्ष भारत शासनाचे उद्घाटक आहे शरद पवार. स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, म्हणजे त्यावेळेस मंत्री होते संजय बनसोडे. त्याच्यानंतर कार्याध्यक्ष होते बसवराज पाटील नागराळकर. हे 4 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण? भारत शासने. कोण? भारत शासने. उद्घाटक शरद पवार. स्वागताध्यक्ष संजय बनसोडे. स्वागताध्यक्ष संजय बनसोडे. आणि 4 नंबर कार्याध्यक्ष कोण? बसवराज पाटील नागराळकर. आलं लक्षात? ह्या 4 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. फास्ट मध्ये एकदा रिवाइज करतो, लक्षात राहील. 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर लातूर येथे पार पडलं. लातूरमध्ये झालेले पहिलंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मराठवाड्यात झालेलं 8वं साहित्य संमेलन आहे. त्याच्यानंतर साहित्य महामंडळ म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने याचं आयोजन केलं होतं. याचे अध्यक्ष उषा तांबे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून याला अनुदान दिलं जातं. 2018च्या पूर्वी 25 लाख दिलं जायचं. 2018 नंतर 50 लाख, 2018 पासून 50 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जातं. आणि कितवी आवृत्ती? 2022 ची 27वी आवृत्ती आहे. आलं लक्षात? चलायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण आताच भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालेलं, तो मुद्दा पण मी मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर लता मंगेशकर पुरस्कार हा पण मुद्दा कव्हर केलेला आहे. हा एक इथे व्यवस्थित लक्षात घ्या की या साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी असे नाव देण्यात आलेले होते. व्यवस्थित लक्ष. 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला खालीलपैकी काय नाव देण्यात आलेले होते किंवा कुणाचे नाव देण्यात आलेले होते? तर भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं होतं. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या संमेलनाचं घोषवाक्य काय होतं बघा मित्रांनो? आपले संमेलन आपली जबाबदारी. आपले संमेलन आपली जबाबदारी जे आहे तर या संमेलनाचं घोषवाक्य होतं. आता बघा मित्रांनो, काही मागचे संमेलन मी घेतलेले आहे आणि आत्ताचं जे संमेलन आहे तर हे एखाद्या वेळेस जोड्या लावायला वगैरे विचारलं तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी इथे घेतलेल्या आहे. संमेलन क्रमांक पहिलं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं तर ते पुणे येथे झालं. न्यायमूर्ती महादेव गोविंदराव नडे जे आहे तर न्यायमूर्ती महादेव गोविंदराव नडे त्याचे अध्यक्ष होतं. आणि पहिले झालेले मे 1978 ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिलं कुठं? पुणे. अध्यक्ष कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मे 1978. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 94 जे आहे नाशिक येथे झालेलं, म्हणजे हे कितवं आहे? 95. आणि याच्या अगोदरचं जे झालं ते नाशिकमध्ये झालं आणि त्याचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर. डिसेंबर 2021 मध्ये पार पडलं होतं. डिसेंबर 2021 मध्ये 94 नाशिक आणि जयंत नारळीकर त्याचे अध्यक्ष होते. आलं लक्षात? ओके. त्यानंतर 96. आता 95 बघितलं आपण उदगीर लातूर. आलं लक्षात? भारत शासने अध्यक्ष, उद्घाटक शरद पवार, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे. आलं लक्षात? नागराळकर. ह्या गोष्टी आपण व्यवस्थित बघितल्या. आणि 96 जे तर ते वर्धा येथे होणार आहे 2023 मध्ये नियोजित आहे. कितवं? 96 कुठं होणार आहे? वर्धा येथे. 95 कुठं झालं? उदगीर लातूर. 96 कुठं होणार आहे? वर्धा येथे. आणि ते नियोजित आहे कधी होणार आहे? 2023 मध्ये. मलाच वाटतं मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या गोष्टीबद्दल सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. चलायचं पुढं. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, तुमचे 4 मुद्दे: जागतिक गुंतवणूक अहवाल, लोकसंख्या संभाव्यता अहवाल, त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 आणि त्याच्यानंतर स्पर्धात्मकता अहवाल. हे 4ही पण गोष्टी तुमच्या अगदी अचूकरित्या लक्षात आल्या असतील असं मी गृहीत धरतो. आणि आता या 4ही मुद्द्यावरचे जे संभाव्य प्रश्न आहे तर ते संभाव्य प्रश्न इथे बघूयात. आता हे आणि कदाचित अजून एखाद्या लेक्चरचे इथे संभाव्य प्रश्न होतील. बाकी सगळे संभाव्य प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर होतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तिथे मी रोज जे लेक्चर झाले तर त्याच्यावरचे संभाव्य प्रश्न दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथे सोडवायला देत जाईल. आणि नोट्स मिळवण्यासाठी मला संपर्क साधा. जर असं वाटत असेल की सर मी 100 रुपये देऊ शकत नाही, तुमच्यातला असा एखादा व्यक्ती असेल सर मी 100 रुपये देऊ शकत नाही, मला तशाच देतो मी नोट्स. फक्त नाही देऊ शकत असं मला सांगा की मी सर 100 रुपये पण पे करू शकत नाही, मी तुम्हाला तशाच नोट्स अवेलेबल करून देईल. आणि जर पे करू शकत असाल तर फक्त मला या नंबरवर हाय मेसेज टाका, मी पुढची प्रोसेस तुम्हाला तशी सांगतो. आलं लक्षात? तर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न याच्यातला पहिला: जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 बद्दल खालील विधाने लक्षात घ्या. जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 बद्दल खालील विधाने लक्षात घ्या. हा अहवाल अक्टान युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संस्थेकडून जाहीर केला जातो. काही डाऊट? मी सांगितलं तुम्हाला 1964 ला स्थापना, मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. विकसनशील देशामध्ये व्यापार आणि विकासाला चालना देण्याचे काम हे अक्टांचं. आलं लक्षात? सांगितलं. आणि तोच अहवाल कोणाकडून जाहीर केला जातो? UNCTAD. आलं लक्षात? ओके, हे विधान बरोबर आहे. 2022 नुसार भारत FDI मध्ये 7व्या क्रमांकावर. काही डाऊट? $45 अब्ज, $63 अब्ज 2021 मध्ये होती. आता 2022 मध्ये 7व्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये 8व्या क्रमांकावर होता. नंबर चेंज झाले पण गुंतवणूक कमी झाली.
नंबर आपला कमी झाला पण गुंतवणूक पण कमी झाली. आलं लक्षात. नंबर आपण 8 वरून 7 वर आलो पण गुंतवणूक 63 वरून 45 अब्ज डॉलरवर आलो. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे हे पण मुद्दा बरोबर आहे. अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तर हे आपण 367 अब्ज डॉलर अमेरिकेनं एवढं FDI जो 2022 मध्ये मिळवला. तर हे तिन्ही पण वाक्य बरोबर आहे. आणि बरोबर ओळखू मित्रांनो इथं बरोबर तर अ, ब आणि हो. आलं लक्षात. ओके. दुसरा मुद्दा बघा मित्रांनो, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या लोकसंख्या संभाव्यता अहवालानुसार भारत चीनला कधीपर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल. सरळ सरळ प्रश्न येईल मित्रांनो. कधीपर्यंत मागे टाकणार आहे. आता आपली लोकसंख्या किती आहे. जवळपास 141.2 आणि चीनची जवळपास 142.6 या अहवालानुसार. तर एवढी लोकसंख्या आपल्याला फक्त एवढी क्रॉस करायची ना. आपली स्पीड तर भयानक आहे. त्याच्यामुळे आपण सहजच त्यांना आता 2023 पर्यंत क्रॉस करू असं या संभाव्यता अहवालाचं म्हणणं आहे. आणि सांगा कधीपर्यंत. 2023 पर्यंत जे हे तर आपण मागे टाकू. आलं लक्षात. चालायचं पुढं. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी अहवालानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो. आता तुम्ही सांगा कितवा. 36, 37, 38, 39 कितवा. 37वा क्रमांक लागतो. किती देशामध्ये. 63 देशामध्ये. मागच्या वर्षी किती क्रमांक होता आपला. 43 वरून 37 आला म्हणजे आपली सुधारणा झालेली आहे. आलं लक्षात. स्पर्धात्मकता अहवाल मी सांगितलं तुम्हाला. आर्थिक कामगिरी असेल, वाणिज्यिक कामगिरी असेल, सरकारची कार्यक्षमता असेल, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा असेल, याच्यानुसार हा निर्देशांक काढला जातो. आलं लक्षात. आणि आपलं 43 वरून किती 37 वर आलेलो आहे आपण. म्हणजे मागच्या वर्षी 43 क्रमांक होता, आता यावर्षी 37 आहे. आणि टोटल किती देशांपैकी 63 देशांपैकी जे आहे तर तो क्रमांक आहे. आलं लक्षात. ओके. पुढचा मुद्दा बघा मित्रांनो, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल बरोबर नसलेले म्हणजे कसे रे मित्रांनो. म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे. कसे चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे. ठिकाण उदगीर लातूर. काही डाऊट. सांगितलं लातूरमध्ये झालेलं पहिलंच, मराठवाड्यात झालेलं 8वं, 95वं हे सांगितलेलं तुम्हाला गोष्टी. अध्यक्ष भारत सासणे. काही डाऊट नाही. त्याच्यानंतर स्वागताध्यक्ष शरद पवार. आता बघा मित्रांनो, शरद पवार हे उद्घाटक होते. इथं व्यवस्थित लक्षात घ्या. शरद पवार काय होते. उद्घाटक होते. आणि जे स्वागताध्यक्ष होते ते कोण होते. संजय बनसोडे. कोण. संजय बनसोडे. आणि उद्घाटक कोण होते. शरद पवार. म्हणजे हे विधान चूक आहे. कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर. हे पण बरोबर आहे. ह्या गोष्टी चूक आहे. म्हणजे 3 नंबरचं विधान चूक आहे. म्हणून 3 नंबर हे आपलं उत्तर असेल. आलं लक्षात. ओके. बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला मी सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि तुम्हाला सगळे मुद्दे अचूकरित्या लक्षातही आले असतील असं मी गृहीत धरतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सची FDI असेल, शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आपण इकॉनॉमिक्सची बॅच असेल त्याच्या सगळ्या गोष्टी मी डिटेल तुम्हाला घेईल. आलं लक्षात. चला तर मित्रांनो थांबूयात. भेटू उद्या. थँक्यू सो मच.